नमस्कार, मी संदीप चव्हाण. टॉप न्यूज मराठी डिजिटल चॅनलमध्ये आपलं स्वागत. आधुनिक काळात पासपोर्ट सहज उपलब्ध होत असला तरी पुण्यातील केळकर कुटुंबानं 100 वर्षांपूर्वीचा ब्रिटिशकालीन पासपोर्ट अजूनही आठवणींच्या कुपीत जपून ठेवलाय. इतकंच नव्हे तर त्यांनी त्याचं आयुर्मान देखील वाढवलंय. केळकर दाम्पत्याकडून या पासपोर्टच्या जपणुकीची कशी आहे ऐतिहासिक कहाणी जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधी माधुरी कुमकर यांनी. एक रासायनिक प्रक्रिया करून किंवा अत्याधुनिक या सगळ्या तंत्रज्ञानासह सजीवांचंच आयुष्य वाढवता येतं असं नाही, तर रासायनिक प्रक्रिया करून निर्जीव वस्तूंचं सुद्धा आयुष्य वाढवता येतं. याचं एक चांगलं उदाहरण पाहायला मिळालं ते म्हणजे अगदी ब्रिटिशकालीन 1921 मधील पासपोर्ट. पुण्यातील नेत्रतज्ञ डॉक्टर श्रीकांत केळकर यांनी आपल्या वडिलांची आठवण हा ब्रिटिशकालीन पासपोर्ट अगदी त्याचा पुनर्जन्म झालेला आहे असं म्हणावं लागेल. त्याला नवजीवन दिलं. त्यामुळे या पासपोर्टचं नूतनीकरणाचा नेमका काय इतिहास आहे हे सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. डॉक्टर श्रीकांत केळकर आणि त्यांच्या पत्नीसुद्धा सोबत आहेत आणि त्यांनी त्यांच्या वडिलांची ही आठवण अगदी ब्रिटिशकालीन म्हणावी लागेल ती ऐतिहासिक आठवण जपून ठेवली आणि या पासपोर्टला खरं तर एक नवं जीवन दिलं. त्यामुळे एकूणच डॉक्टर खरं तर दुर्मिळ वस्तूंचं जतन करण्याची अनेकांना हौस असते. अनेक जण आजही तो जपून ठेवतात. तसंच तुम्हीसुद्धा तुमच्या वडिलांची ही आठवण जपून ठेवली. नेमकं हा पासपोर्ट कधीचा आहे काय आणि तुमच्या वडिलांची नेमकी काय आठवण आहे? हा ऑगस्ट महिन्यातला 19 ऑगस्टचा 1921 सालचा आहे. ब्रिटिशकालीन पासपोर्ट आहे. त्यामुळे त्याच्यावर त्यांनी सब्जेक्ट जो दिलेला आहे म्हणजे हा नॅशनॅलिटी काय तर ब्रिटिश सब्जेक्ट, ब्रिटिश नॅशनल नाही म्हटलं. उद्या हा माणूस म्हटला की चला मी ब्रिटिश नॅशनल, मला इथली नॅशनॅलिटी द्या, तसं होऊ नये म्हणून म्हणजे किती मुत्सद्दी होते बघा. आणि हा पासपोर्ट आमच्या वडिलांनी एवढ्यासाठी काढला होता की त्यांचं ग्रँड मेडिकलला असताना तिथे त्यांच्याकडे ते सर्टिफिकेट पण आहे की असं असं माझ्याकडे हा शिकलेला आहे तर त्याला डोळ्याची प्रॅक्टिस करता येईल वगैरे असं. पण दॅट वॉज जस्ट अ सर्टिफिकेट. त्याला डिग्री डिप्लोमा काही नव्हती. त्यामुळे त्यांच्या मनात होते की आपल्याला काहीतरी डिग्री डिप्लोमा असायला पाहिजे. तर त्या दृष्टीने त्यांनी असं ठरवलं की आपण परदेशी जाऊया, कारण त्यावेळेला हिंदुस्थानात हे नव्हतंच मुळी. तर मग परदेशी म्हणजे डिओ लंडन वॉज नोन फॉर एव्हरीवन, डिप्लोमा इन ऑप्थॅल्मॉलॉजी. तर त्यांनी तसं हे करण्यासाठी हा पासपोर्ट काढला. त्यावेळेला MBBS झाल्यानंतर त्यांनी ग्रँड मेडिकल कॉलेजमधून झाल्यानंतर आधी 2 वर्ष विजापूरला प्रॅक्टिस केली, मेडिकल प्रॅक्टिस म्हणजे जनरल प्रॅक्टिस. मग पुण्यात आल्यानंतर पुण्यात 2 वर्ष जनरल प्रॅक्टिस केली आणि जसं त्यांचं ठरलं की आता जायचं तसा हा त्यांचा पासपोर्ट तयार झाला. आणि एकदा असं सायकलवरनं आमच्या बुधवारातल्या त्यांच्या जुन्या दवाखान्यातनं, जिथे केळकर ऑप्टिकल शॉप सबसिक्वेंटली आलं तिथनं, बाहुलीच्या हौदाजवळ घरी परत असताना तुळशीबागेशी ॲक्सिडेंट झाला. पावसाळ्याचे दिवस होते आणि त्याचे सायकलवरनं पडले तर त्यांच्या डाव्या हाताला कंपाऊंड फ्रॅक्चर झालं. कंपाऊंड फ्रॅक्चर याचा अर्थ हाड पण बाहेर आलं. पावसाळ्याची जेव्हा चिखलात पडलेले त्याच्यात त्यामुळे पू झाला. त्याकडे अँटीबायोटिक सल्फा वगैरे काही नव्हतं. तर तो इतका वाढत गेला की शेवटी डॉक्टरांना म्हटलं की आता हा ॲम्प्यूट करायला म्हणजे कापायला लागणार आहे. आमच्या वडिलांनी गायव्या केली की भाऊ काहीतरी करा पण हा वाचवा. असं करून ते म्हणले चला आपण मल्टिपल इन्सिजन देऊन बघूया, हा पस ड्रेन झाला तर नथिंग टू बीट दॅट. त्याप्रमाणे ती मल्टिपल इन्सिजन दिली गेली आणि मग तो हळूहळू पस निघून गेला आणि त्यांचा हात झाला ठीक झाला. पण तो पूर्ववत होऊच शकला नाही. ती जी कंपाऊंड फ्रॅक्चरमुळे त्यांचा हात असा वाकडा झाला होता. त्यामुळे ह्याच्यापुढे त्यांना डोळ्याची प्रॅक्टिस म्हणजे ऑपरेशन्स वगैरे सगळं जमणारं नव्हतं. म्हणून आम्हाला नेहमी असं वाटतं की करुण कहाणी ह्याची आहे की ज्या माणसांनी स्वप्न पाहिलेत की आता हा पासपोर्ट घेऊन आपण परदेशात जाणार, शिक्षण घेणार आणि तो त्याच्या आधीच असा अपघात घडावा आणि त्यांना डोळ्याची प्रॅक्टिसच करता येऊ नये. केवळ त्या सर्टिफिकेटच्या जोरावर मग ते डोळे तपासत असत. आणि आमचे काका म्हणजे केळकर म्युझियम हे त्या केळकर ऑपरेशनच्या तिथे म्हणजे बुधवार पेठेत दगडूशेठ हलवाईच्या जवळ तिथे ते चष्म्याचं दुकान त्यांनी त्यावेळेला उघडलं. खरं तर तुमच्या वडिलांची ही हळवी आठवण म्हणावी लागेल. आता तुम्ही भांडारकर संस्थेकडे नेमका कधी दिला आणि तुम्हाला कसं सुचलं, म्हणजे खूप जास्त हा पासपोर्ट जीर्ण झाला होता का? पासपोर्ट खूपच म्हणजे प्रत्येक वेळेला उलगडताना असं धाकधूक वाटायची की काय होईल याचं, असं पान फाटेल का काय असं वाटायचं. हां, तर तुझ्याकडे पासपोर्ट आहे ना, आम्हाला दाखव ना. तर त्याच्यामुळे दरवेळेला जेव्हा म्हणजे हे असं मी उलगडून दाखवूच शकत नव्हतो कोणाला, पार्ट बाय पार्ट असं उघडायला लागायचं. आणि मग एकदा असं झालं की आमच्या एका वेगळ्या छंदाच्यामुळे भंडारकर इन्स्टिट्यूट आणि भूपाल पटवर्धन साहेब हे आमच्या परिचयाचे झाले.
तर आम्हाला वाटलं का नाही त्यांना विचारून बघावं. तर असं झालं की आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो डोळे. त्याच्याप्रमाणे भूपाल पटवर्धनांनी तो योग्य त्या त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये सुपूर्त केला आणि त्यांनी एक 4च दिवसाच्या आतमध्ये आम्हाला हा परत अजून 100 वैसळ ह्याला काहीही होणार नाही असं सर्टिफिकेट देऊन आमच्या परत हातात दिला. आणि याला आणखीन एक म्हणजे असं होतं की माझे एक निशू दशरथ म्हणून मित्र आहेत आणि दुसरे एक डॉक्टर राजीव देशमुख, त्यांनी पण मला सांगितलं, अरे श्रीकांत तुमची आयडिया एकदम बरोबर आहे, तिथे जर एवढे जुने ग्रंथ ते करतात तर मी वाटलं तर मी बोलतो, कारण माझी आणि त्यांची ओळख झालेली या निशू दशरथ आणि डॉक्टर देशमुखांच्याचमुळे. म्हणजे आय मस्ट बी व्हेरी थँकफुल टू देम टू त्यांच्या सजेस्ट. तिथेही स्नेहाताई आणि दुसऱ्या एक ताई होत्या, त्या दोघींनी मिळून वर्षाताई, तर म्हणजे त्या ह्या सगळ्या कामामध्ये एक्सपर्ट आहेत आणि त्यांनी तो अतिशय व्यवस्थित म्हणजे आता आम्हाला तो उलगडून दाखवायला असं म्हणजे आत्ता मगाशी पण मी उलगडून दाखवला, असं धाकधूक वाटत नाही. तर अक्षरतः तो उलगडताना असं श्वास रोखून दाखवायचा असं हे होतं. आणि ही निश्चितच जीवापेक्षा पलीकडे जपण्यासारखी गोष्ट आहे, एवढं नक्की. त्यांच्या नशिबाने त्यांना हाताला की मी MS झालो आहे. माझा स्वतःचं हॉस्पिटल डोळ्याचा दवाखाना उघडलेला त्यांनी स्वतः पहिला, ते 2दा-3दा येऊन गेलेले आहेत. आम्ही कॉन्टॅक्ट लेन्स सेंटर सुरू केलं तेव्हा माझे काका म्हणजे केळकर म्युझियम, माझे वडील म्हणजे ज्यांचा पासपोर्ट आहे ते आणि हिचे वडील, असा आमचा एक रेअर फोटोसुद्धा तिथे त्या दवाखान्यात घेतलेला आहे. आणि ह्याच्यातून त्यांनी असं ठरवलं की डॉक्टर झालो तर मला नेत्रतज्ञच व्हायचं आहे आणि दुसरं काही नाही. आणि आमच्या मुलांनी आणि सुनेनी पण हा सगळा जो आम्ही उभा केला पसारा तो त्यांनी अजून वाढवला आणि अजून जिद्दीने तेही दोघंजणं चालवत आहेत ते. निश्चितच खरं तर केळकर दाम्पत्य यांनी आपल्या वडिलांच्या आठवणी ही खरं तर त्यांच्यासाठी अमूल्य आणि जीवापाड जपणारी अशी ही पासपोर्टची आठवण आहे. त्यांनी तिला एक नवं जीवन दिलेलं आहे आणि हा पासपोर्ट अगदी 100 वर्ष असाच चिरकाळ राहील आणि कुणालाही ते आता निश्चितपणे उघडून हा पासपोर्ट दाखवू शकतील. कुणालाही ब्रिटिशकालीन पासपोर्ट आहे आणि खरं तर प्रत्येकजण असतात की अनेक दुर्मिळ वस्तू ज्या संग्रहित करण्याचा, त्यांचं संवर्धन करण्याचा प्रत्येकाला एक आवड असते, हौस असते. त्यामुळं खरं तर त्यांनीसुद्धा आपल्या वडिलांच्या ज्या आठवणी आहेत अगदी ब्रिटिशकालीन 1921च्या काळामधील आहे आणि अशा या सगळ्या 1900च्या दशकामधील त्यांनी आपल्या वडिलांच्या आठवणी आज खरं तर या भांडारकर संस्थेच्या मदतीनं त्यांना एक नवं जीवन मिळालेले आहे या पासपोर्टला. त्यामुळे एकूणच ज्या दुर्मिळ वस्तू आहेत त्या दुर्मिळ वस्तूंनासुद्धा आता एक चांगल्या पद्धतीनं त्यांचं जतन करता येऊ शकतं. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर या संस्थेनं अत्यंत जीर्ण अवस्थेतील या पासपोर्टचं आयुष्य वाढवण्याची किमया कशी साधली पाहूयात. तर डॉक्टर श्रीकांत केळकर यांनी आपल्या वडिलांची जी आठवण जतन करून ठेवली त्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर या संस्थेमध्ये आता मी आलेली आहे आणि एकूणच ही संपूर्ण प्रक्रिया कशी आहे हे सर्व त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. भांडारकर या संस्थेचे चेअरमनसुद्धा आहेत. तर सर, डॉक्टर श्रीकांत केळकर यांचा पासपोर्टला खरं तर एक नवीन जीवनदान मिळालं, तर एकूणच कशी प्रक्रिया करण्यात आली त्यावर? याची जी तांत्रिक प्रक्रिया आहे त्याच्याबद्दल आमच्या वर्षाताई कोटफोडे ह्या जास्त माहिती देतील, कारण त्यांनी स्वतः हा केलेलं आहे. परंतु एक धोरण म्हणून संस्था गेले कित्येक वर्ष अशा पद्धतीनं कॉन्झर्वेशनचं काम करते आहे, पण ती संस्था स्वतःच्या कागदपत्रांसाठी करत होती. संस्थेकडे आज जवळजवळ 1820पासून असलेली म्हणजे 200 वर्ष जुनी असलेली पुस्तकं आहेत. त्याच्यामुळे याबाबत कॉन्झर्वेशनचं एक एक्सपर्टाईज संस्थेत तयार झालं होतं. आमचे श्रीनिवास कुलकर्णी आणखीन वर्षाताईंनी अशी कल्पना मांडली की हे एक्सपर्टाईज जर आपण समाजासाठी किंवा समाजात ज्यांना गरज आहे अशांसाठी वापरलं तर काय हरकत आहे. त्या दृष्टीनं आम्ही पहिलं काम हे डॉक्टर श्रीकांत केळकरांचं घेतलं आणि ते व्यवस्थितरित्या पूर्ण झालं. ह्यात 2 फायदे आहेत की संस्था काय काम करते आहे हे समाजापर्यंत पोहोचेल. समाजात या पद्धतीनं काम करून घेण्यासाठी संस्थेत लोक येतील आणि जेवढी समाजाभूमिक संस्था होईल तेवढी संस्थेला मदत होईल. ती आर्थिक स्वरूपातही असेल, ती ज्ञानाच्या स्वरूपातही असेल, कारण संस्थेला आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं सरकारी अनुदान नाही. संस्था स्वतःच्या पायावर उभी आहे. त्यामुळे हा एक वेगळ्या पद्धतीनं संस्था लोकाभिमुख करण्याचा उपक्रम आम्ही चालू केलेला आहे सध्या. आणि यातला शेवट जो आहे तो मात्र म्हणजे कुठपर्यंत नेणार आम्ही, तर आम्ही फक्त याचं कॉन्झर्वेशन करत नाही आहोत, तर याचं प्रिझर्वेशन होणंही आवश्यक आहे. तर प्रिझर्वेशन कसं करता येईल
तर ते प्रत्यक्ष स्वरूपात जसं करता येईल तसं डिजिटाईज स्वरूपातही करता येईल. म्हणून ज्ञानसा चिन्मय भंडारी ते आहेत, त्यांच्याशी आपण बोला. यांच्या मदतीनं आम्ही नंतर यांचं संपूर्ण स्कॅनिंग करतो आणि ती स्कॅन डॉक्युमेंट जी आहेत ही आमच्या इथे सर्व्हरवर, तसंच हार्ड डिस्कमध्ये आणि क्लाउड अशा तिन्ही ठिकाणी ठेवली जातात. त्याच्यामुळे त्याला आपण असं म्हणता येईल की निरंतर ती राहतील अशा पद्धतीनं संस्थेने हे काम चालू केलेलं आहे. वर्षातही आपल्याला याची तांत्रिक माहिती देते. 200 वर्ष जुना असलेले ह्या सगळा ठेवा भांडारकर संस्थेमध्ये जतन केला जातो. तर वर्षा कोटफोडे दुर्मिळ कागदपत्रांच्या संवर्धक आहेत, त्यांच्याकडून आपण अधिकची माहिती जाणून घेणार आहोत. तर एकूणच इथे नेमकं काय काय संवर्धन केलं जातं आपण ते जाणून घेणार आहोतच. मात्र सुरुवातीला पासपोर्ट नेमका कसा तुम्ही त्याला पुन्हा जीवनदान दिलं ते सांगा. पासपोर्ट हा 102 वर्षापूर्वींचा होता. तो ब्रिटिश इंडियन पासपोर्ट आहे, युनिक होता. आणि त्याच्यामध्ये आपण पहिलं त्याचं एनॉक्झिया ट्रीटमेंट आणि मग मेकॅनिकल क्लिनिंग आणि नॉन ॲक्वस क्लिनिंग करून पहिलं त्याच्यातले सगळं स्टेन रिमूव्हल वगैरे असं सगळं करून घेतलं. सगळी सायंटिफिक प्रोसेस केली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जे फोल्ड्सवर फाटलेलं होतं तिथे आपण टियर मेंडिंग म्हणून एक टिश्यू पेपरनी प्रोसेस असते, एक कन्झर्वेशन प्रोसेस असते. त्याच्यामध्ये आपण ते सगळं पूर्ण टियर मेंडिंग करून तो पासपोर्ट इंटॅक्ट करून घेतला जिथे जिथे फाटलं होतं तिथे. आणि नंतर डॉक्टर केळकरांच्या रिक्वेस्टनुसार आपण त्याला ॲस्थेटिक रिस्टोरेशन म्हणजे तो दिसायला जो जुना दिसत होता किंवा त्याचा जो कलर गेलेला होता, त्याचा स्पाईन तुटलेली होती, त्याच्यासाठी ॲस्थेटिक रिस्टोरेशन ही प्रोसेस केली आपण. मग आता त्याची लाईफ एक्सपेक्टन्सी 60 ते 70 वर्ष वाढली आहे पासपोर्टची. 60 ते 70 वर्ष. आता तुम्ही या ठिकाणी सुद्धा बरेच पाहायला मिळते. दोन प्रोसेस आहे ना कम्प्लिटली रिव्हर्सिबल आहे. त्यामुळे नंतरची पिढी जेव्हा एखादा नंतरच्या पिढीतला कन्झर्वेटर जर त्याच्याकडे परत हा पासपोर्ट गेला तर कम्प्लिटली रिव्हर्सिबल प्रोसेस करून हा परत कन्झर्व होऊन अजून पुढचे 100 वर्ष तो पासपोर्ट राहू शकतो. खरं तर एक कौशल्य आणि एक कला पण म्हणावी लागेल संशोधनासोबतच. इथे सुद्धा काही 100 वर्ष आणि 200 वर्ष जुनी असलेली संवर्धन केलेली कागदपत्र पाहायला मिळतात. तर याविषयी काय माहिती? आपल्याकडे एक युनिक फीचर आहे भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये. आपण बुक कन्झर्वेशन अँड प्रिझर्वेशन सेक्शन सुरू केलं आहे गेल्या 1.5 वर्षापासून. त्याच्यामध्ये आपण साधारण 9,500 पुस्तकं आत्तापर्यंत प्रिझर्व केलेत. त्याच्यात 6,000 पुस्तकं आपण फंगल ट्रीटमेंट आणि 2,500 पुस्तकं कंप्लीट कन्झर्वेशन प्रिझर्वेशन केली आहेत. त्याच्यामध्ये पेज वाईज असं कन्झर्वेशन केलं जातं. ही सगळ्यात ओल्डेस्ट बुक आहे आपल्याकडे 1820चं सिख हिस्ट्रीमध्ये सर. आणि त्याच्यामध्ये हे त्याला कंप्लीट टिश्यू लॅमिनेशन म्हणून एक प्रोसेस येते. ही पूर्ण झाली की ह्याला स्कॅनिंगला जाऊन मग हे कंप्लीट आर्कायव्हल बाइंडिंग होईल ह्या पुस्तकाचं. त्यामुळे डिजिटायझेशन होऊन ही आपल्याकडे सॉफ्ट कॉपीमध्ये पण प्रिझर्व होईल आणि हार्ड कॉपीमध्ये पण राहील. इथे काही जुनी पुस्तकं आहेत. हे सर सांगतील तुम्हाला. ओके, पुस्तक आहे तर त्याला पण कन्झर्वेशनची गरज होती कारण का त्याची जी स्पाईन आहे या बाजूची ही पूर्ण निघालेली होती. ते त्याला ट्रीटमेंट करून मग त्याला केलं. हे पुस्तक आहे जवळपास 1920 सालचं. जॉन मार्शल त्याचे हे जे पहिले आर्किओलॉजीचे हे होते डायरेक्टर होते, आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडियाचे पहिले डायरेक्टर होते. तर याच्यामध्ये सांचीचे जो स्तूप आहे त्या स्तूपाचे सगळे जे काय आहे पिलर्स वगैरे जे आहेत त्याचे सगळे इलस्ट्रेशन्स इथे आहेत आणि बाजूला त्याचे सगळे माहिती इथे दिलेली आहे. हे असं हे पुस्तक आहे. आणि ही जी बाकीच्या ह्या ज्या मॅनस्क्रिप्ट्स ज्या आहेत ह्या जवळपास सर्व मॅनस्क्रिप्ट 100 वर्ष जुने आहेत. ह्या प्रिंटेड मॅनस्क्रिप्ट्स आहेत. ते त्याला असे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॅप्स बनवलेले. अशा प्रकारचे सगळे फ्लॅप्स बनवलेत वेगवेगळ्या प्रकारचे. ॲसिड फ्री बॉक्सेस बनवलेले आहेत आपण. ह्याच्यामध्ये हे आर्कायव्हल बॉक्सेस म्हणून हे वेगवेगळे प्रोसेसेस आहेत ज्याच्यामध्ये. आणि जर क्लायमेट कंट्रोल करून ह्या ॲसिड फ्री बॉक्सेसमध्ये ठेवलं तर ॲटमॉस्फेरिक पोल्युटन्स ही हा कागद ॲब्झॉर्ब नाही करणार कारण त्याला आपण प्रोटेक्ट केलं आहे. पासपोर्टसाठी पण आपण असं आर्कायव्हल फ्लॅप करून दिली आहे त्यांना. त्याच्यामुळे त्याची लाईफ अजून वाढेल. म्हणजे इथे पाहायला मिळेल की अत्यंत जीर्ण अवस्थेतील आहे. तर ते नेमकं कसं संवर्धन केलं जातं त्यावर? ह्याच्यामध्ये आपण काय करतो सगळ्यात पहिलं आपल्याला ह्याची फ्लेक्झिबिलिटी ट्रीटमेंट करावी लागते. फ्लेक्झिबिलिटी ट्रीटमेंट झाल्यावर हे सॉफ्टनेस वाढल्यामुळे काय होतं त्याचं तुकडे पडायचं प्रमाण कमी होतं. तुकडे पडायचं प्रमाण कमी झाल्यावर आपल्याला ते जुळवून घ्यावे लागतात
आणि जुळवून घेतल्यावर त्याला टियर मेंडिंग प्रोसेस करून मग ह्याच्या फ्लॅपमध्ये टाकायचं आहे. आणि ह्याला हँड स्किल असतं, म्हणजे खूप नाजूक पद्धतीने आपल्याला हे करावं लागतं आणि हे प्रॅक्टिसनीच होतं की हे ह्याच्यामध्ये टाकताना. आता तुम्हाला एक दाखवते मी. हे बघा, हे आता हा कागद आणि हा कागद जर तुम्ही हे करून बघितलं तर ह्याचे तुकडे पडतात आणि हा एकदम सॉफ्ट झाला आहे. निश्चितच खरं तर ही एक कलाच म्हणावी लागेल सगळी. तर सर ज्या हे काम करतात तर तुम्ही स्कॅनिंगचं याच्यावरती काम करतात तर नेमकी कशी प्रोसेसिंग सुरू असते? जसं मॅडमनी सांगितलं तसं पहिल्यांदा याचं प्रिझर्वेशन होतं, कन्झर्वेशन होतं आणि या कॉन्झर्वेशन नंतर पुढचा भाग येतो डिजिटायझेशनचा. वेगवेगळ्या आकाराची, वेगवेगळ्या प्रकाराची डॉक्युमेंट्स, पुस्तकं, पोथ्या, चित्र हे जेव्हा स्कॅनिंग करायचं असतं तेव्हा त्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्कॅनर्स लागतात. मग त्याच्यात ओव्हरहेड स्कॅनर असतात, डॉक्युमेंट स्कॅनर असतात, बुक स्कॅनर्स असतात. तर महाराष्ट्रातली सगळ्यात अद्ययावत फॅसिलिटी ज्याला म्हणता येईल स्कॅनिंगची, ती भांडारकर संस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकाराचे स्कॅनर्स इथे आहेत आणि आजपर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त पानं पुस्तकांची, पोथ्यांची इथे स्कॅन झाली आहेत. या स्कॅनिंगचा मुख्य मुद्दा हा असतो की प्रिझर्वेशन, जसं संवर्धन महत्त्वाचं आहे तसं त्याच्यात प्रसारही येतो आणि तो प्रसार काही प्रकारचा आहे. फॅमिली हेरिटेज जेव्हा आपण म्हणतो एका फॅमिलीचा पासपोर्ट, आज 100 वर्षांनंतर 4 पिढ्या येतात. जो मूळ त्याची प्रत आहे ती एका घरात जरी असली तरी त्या कुटुंबातल्या बाकीच्या सदस्यांकडे त्याची एक डिजिटल कॉपी असू शकते. ही डिजिटल कॉपी PDF आर्कायव्हल फॉर्मॅटमध्ये जेव्हा येते तेव्हा त्याला कुठल्याही प्रकारच्या करप्शनचा धोका नसतो किंवा उद्या किती जरी फॉर्मॅट्स बदलले, सॉफ्टवेअर्स बदलली तरी हे वापरता येतं. तर आपण या प्रकारची कॉपी त्यांना करून देतो आणि या मल्टिपल कॉपीज असू शकतात. जसं एखाद्या घरातलं हेरिटेज आहे तसं एखाद्या इन्स्टिट्यूशनकडे, जुनी एखादी संस्था आहे त्यांच्याकडे 100 डॉक्युमेंट्स असली तर ती स्कॅन केल्यानंतर त्यांना ती त्यांच्या सभासदांना किंवा सोसायटीला ॲट लार्ज हे देऊ शकतात. तर या प्रसाराच्या सुद्धा कामासाठी आणि संवर्धनाच्या डिजिटायझेशन हे खूप महत्त्वाचं असतं आणि इथे आम्ही ते जसं स्वतःसाठी करतो तसं बाकीच्यांनाही करून देतो. निश्चितच डिजिटायझेशनसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. सर खरं तर ब्रिटिशकालीन पासपोर्ट हे ते पहिलं म्हणावं लागेल की जो एक त्याला नवीन जीवनदान मिळालं, एक 100 वर्ष तो जगेल. तर एकूणच पुणेकरांना असेल किंवा ज्यांच्याकडे दुर्मिळ वस्तू आहे, अनेकांना हौस असते आपल्या दुर्मिळ वस्तू जतन करण्याची, तर भांडारकर संस्थेच्या माध्यमातून त्यांना आपल्या वस्तू या पुन्हा पुनरुज्जीवन त्यांना मिळू शकेल. एकूणच सगळ्यांना काय आवाहन कराल तुम्ही? आवाहन 2 पद्धतीचं असेल. एक म्हणजे प्रत्येकालाच आपल्या पूर्वज आणि त्या गोष्टींबद्दल एक प्रेम, आपुलकी असते आणि ते टिकावं अशी इच्छा असते. त्यामुळे संस्थेने ही फॅसिलिटी सगळ्यांना उपलब्ध करून दिली आहे. तसंच आपण त्याचं डिजिटायझेशन करून ती कायमची त्यांच्याकडे राहील. त्यांच्या निरनिराळ्या, आत्ताच चिन्मयनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या कुटुंबातल्या निरनिराळ्या लोकांना. आता हे सगळं करताना संस्थेलासुद्धा यातनं काही मदत व्हावी अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळे आणि ती मदत आर्थिक स्वरूपात असावी, ज्ञानाच्या स्वरूपात असावी किंवा कागदपत्रांच्या स्वरूपात असावी किंवा संस्थेची एकंदर माहिती समाजापर्यंत पोहोचवण्याच्या स्वरूपात असावी, ही मी सगळ्या समाजाला विनंती करीन. कारण या माहितीमुळे आणि ह्याच्यामुळे समाजापर्यंत पोचल्यामुळेच आपला समाजही किंवा त्याचं जे एक हेरिटेज आपण म्हणतो तेही जिवंत राहणार आहे आणि संस्थाही जिवंत राहणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीची मदत करावी ही विनंती. धन्यवाद. निश्चितच खरं तर आपण ऐकलंच असेल की अनेक वस्तू असतात किंवा आपण जिवंत वस्तू घेतलं तर त्या जिवंत वस्तूंसाठी किती सारा खटाटोप केला जातो. मात्र निर्जीव वस्तू म्हणावी लागेल, दुर्मिळ वस्तू आहेत, त्या दुर्मिळ वस्तूंचं संवर्धन भांडारकर संस्थेमध्ये केलं जातं. या ठिकाणी आपण पूर्ण सविस्तर माहितीसुद्धा पाहिलेली आहे. 200 वर्ष जुना असलेला हा जो ठेवा आहे ऐतिहासिक, त्या सगळ्या कागदपत्रांचं, त्या ग्रंथांचं इथे संवर्धन केलेलं आहे. आणि पासपोर्ट तर ते एक नवीन म्हणावंच लागेल, कारण इतक्या जुन्या वस्तूंचं संवर्धन या ठिकाणी केलं जातं. त्यामुळं एकूणच अनेक लोक असतात ज्यांच्याकडे अनेक दुर्मिळ वस्तू असतात, तर त्या दुर्मिळ कागदपत्रांच्या स्वरूपात असतील किंवा अनेक काही ऐतिहासिक वस्तू असतील तर त्या इथे तुम्हाला त्या वस्तूंचं एक नवं जीवन मिळू शकेल. आणि या ठिकाणी ज्या पद्धतीनं प्रक्रिया केली जाते त्या प्रक्रियेनुसार त्या वस्तूंना एक नवीन आयुष्य, कितीतरी वर्षांचं आयुष्य त्या वस्तूला निश्चितच या ठिकाणी मिळू शकेल. भांडारकर संस्थेत सुरू असलेल्या ग्रंथ जतन प्रकल्पांतर्गत अनेक संस्थांना ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वैयक्तिक ठेवा जतन करणं तसेच कुटुंबातील दुर्मिळ कागदपत्र जपण्याची अनेकांना हौस असते. हे ओळखूनच
भांडारकर संस्थेनं ही सेवा सुरू केली आहे. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि आता टॉप न्यूज मराठी डिजिटल चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर, तेही 24 तास.